काय मस्त अशी नारळी भाताची रेसिपी आहे। एकदम सोपी आणि सरळ आहे, चटकन तयार होते। नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आजची आपली रेसिपी आहे ती नारळी भाताची। आई माझी नारळी पौर्णिमेला नारळी भात हा ज्या पद्धतीने बनवायची त्याच पद्धतीने इथे मी दाखवणार आहे। एकदम असा अप्रतिम भात बनतो आणि यामध्ये मिठाचा अजिबात वापर केला जात नाही। तर प्रसादासाठी हा भात बनवला जातो, त्यामुळे मीठ यामध्ये घातले जात नाही। इथं आता आपण खोबरं घेतलेले, ओलं खोबरं थोडंसं घेतलेले, एक दोन छोटे तुकडे, आणि त्याचे मागचं टर्फल आहे ते काढून घ्यायचे आणि एक छोटी किसणी असती त्या किसणीने किसून घ्यायचे। खवणी असेल तुमच्याकडे तर खवणीने खवून घेतलं तर एकदम अप्रतिम असं लागतं। आता मी त्याच्या मागून जे काळपट कवर असतं ते काढून घेतलेलं आहे आणि छोट्या किसणीने आपण किसून घ्यायचं आहे। आता बघा, हे खोबरं किसून घेतलेले, थोडंसं अर्धी वाटी घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, विलायची पावडर घेतलेली, एक वाटी तांदूळ घेतलेला, इथं इंद्रायणी तांदूळ मी वासाचा घेतलेला आहे, आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेतलेले, ते भिजत ठेवलेत पाण्यामध्ये। नंतर आपण ते कट करून घेणार आहोत। आता इथे बघा, जो तांदूळ घेतलेला आपण साफ करून घेतला होता, परंतु तो आता मी धुवून घेणार आहे। चांगला 2-3 पाण्यातून चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्ही वासाचा कोणताही तांदूळ इथं घेऊ शकता। मी एक बाउल घेतलेला आहे आणि तो 2-3 पाण्यातून आता मी चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे। आता बघा, मी एक वेळा धुवून घेतलेलं, तसंच मी नळाखाली 2 वेळा धुवून घेते। आणि त्यानंतर इथं आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले ते आपण आता कट करून घेऊया। आता तांदूळ मी धुवून ठेवलेला आहे आणि त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण आता कट करायला घेऊया। हे कट करताना तुमच्या आवडीनुसार त्याचा आकार जसा पाहिजे तुम्हाला तसा करू शकता। काही लोक त्यामध्ये कुठूनही टाकू शकतात, जसं तुमची आवड असेल तसं तुम्ही यामध्ये घालू शकता। पण अशा पद्धतीने केलेली गावरान पद्धतीनं जो नारळी भात आहे तो एकदम अप्रतिम लागतो। हा आमच्याकडे देवाला प्रसादाला दाखवतात, त्यामुळे यामध्ये आम्ही मिठाचा वापर करत नाही। तुम्ही जर घरी फक्त करणार असाल आणि तुम्ही देवाला मीठ टाकलेलं जर दाखवत असाल प्रसाद, तर त्यासाठी तुम्ही मीठ टाकू शकता, परंतु मी इथं मिठाचा वापर अजिबात करणार नाहीये। बघा, आता मी एक कढई घेतलेली, त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे 1 ते 1.5 चम्मच, आणि त्यावरती आपण जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे आणि थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। म्हणजे थोडासा वाफरला की त्याचा थोडासा कलर आहे तो बदली होतो, आणि त्यानंतर आपण असं हलवल्यानंतर 1-2-3 मिनिटानंतर लगेच तो वाफरला जातो। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता पाणी घालून घ्यायचे। पाणी घालताना तुम्ही थंड पाणी घालून घ्यायचं आहे, गरम पाणी घालायची काही आवश्यकता नाही। जेवढा 80% हा भात शिजेल इथपर्यंत आपण पाणी यामध्ये घालणार आहे। मी 1 ग्लास आणि थोडंसं वरती म्हणजे पाणी घातलेलं आहे। आता बघा, आपला भात शिजत ठेवलेला आहे आणि एक थोड्या वेळानंतर आपण बघूया, झाकण ठेवलं होतं। आता भात शिजत आलेला आहे, एक 70% शिजलेला आहे आणि अजून एक 10% शिजतोय, तोपर्यंत आपण थांबूया आणि त्यावरती मी परत झाकण ठेवून घेणार आहे। आता झाकण ठेवून 1-2 मिनिटानंतर आपण परत बघूया। बघा, आता ऑलमोस्ट भात आपला शिजत आलेला आहे। मी थोडंसं हलवून घेते आणि आता 80% आपला भात शिजलेला, थोडीशी कणी त्यामध्ये बाकी आहे। तर आता आपण या टायमिंगला त्यामध्ये दूध घालायचे। दूध घालताना त्यावरची साई आहे ती मी यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे एक छान फ्लेवर येतो आणि खायलाही खूप टेस्ट छान लागते भाताची। बघा, आता मी 2 वाटी, म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता ते 2 वाटी किंवा 2 बाउल आपण यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे। आणि आता विलायची पावडर घालते। विलायची पावडर घातल्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले ते घालते आणि थोडीशी शेवटी सजावटीसाठी ठेवून देते। आता बघा, आपण खोबरं किसून घेतलं होतं अर्धी वाटी आणि गूळ घेतलेला अर्धी वाटी, तर ते घालायचं। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही घालू शकता, पण गुळाने जी टेस्ट येते वेगळी, ती खूप छान लागते, अप्रतिम अशी टेस्ट लागते। आणि जे पहिला खाल्लेला म्हणजे प्रसादाचा जो नारळी भात असतो तो सेम टेस्ट लागते त्याने, त्यामुळे मी शक्यतो हा भात आहे तो गुळापासूनच बनवते। एकदम अशी अप्रतिम रेसिपी तयार होते। बघा, आता भात आपला शिजत आलेला आहे, मी जरा हलवून घेते कारण की खाली लागू नये, आणि आपण दूध घातलेलं असतं त्यामुळे थोडं सुरुवातीला येतो भात आपण हलवून घ्यायचा आहे सारखा सारखा, आणि त्यानंतर मग आपण त्यावरती झाकण ठेवायचं। एक झाकण 2-3 मिनिटांसाठी ठेवायचंय आणि परत आपण हा भात आहे तो हलवून घेणार आहे। बघा, आता आपला भात शिजत आलेला आहे, 1-2 मिनिटं फक्त आपण त्यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटानंतर परत बघूया। बघा, आता 2 मिनिटं झालेली आहेत आणि ऑलमोस्ट आपला भात शिजलेला आहे। हा भात आहे तो जास्त फडफडीत किंवा ड्राय करायचा नाहीये। ह्या वासाचा तांदूळ आहे, गिजगा तांदूळ असतो वासाचा, त्यामुळे काय इंद्रायणी, तर तो जास्त करून चिकट होतो। आता बघा, त्यावरती आपण एक तुपाची धार सोडूया, त्यामुळे एकदम असं अप्रतिम टेस्ट लागते। आता आपला भात तयार झालेला आहे, नारळी भात। आता आपण सर्व करायला घेऊया। आता मी हा थोडासा थंड होऊन देते आणि त्यानंतर आपण सर्व करायला घेऊया। बघा, कसला मस्त असा नारळी भात दिसतोय की नाही, खायला तर एकदम अप्रतिम लागतो। लवकर तुम्ही बनवून बघा आणि सांगा कसा केला आहे तो। बघा, आता आपला भात तयार आहे, तर मी आता सर्व करायला घेऊया।
इथं आता मी एका बाउलमध्ये सर्व्ह करते आणि हा तुम्ही जर तुम्हाला मीठ खायचं असेल तर तुम्ही यामध्ये मीठ टाका अवश्य. परंतु आम्ही प्रसादामध्ये मीठ टाकत नाही, त्यामुळे यामध्ये मी मीठ टाकलेलं नाहीये. आता हा मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण एक तुळशीचं पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण हा आहे तो देवाच्या पुढे नेऊन ठेवायचा आहे. बघा आता आपला भात एकदम मस्त असा तयार झालेला आहे, एकदम अप्रतिम असा दिसतोय. चला तर मग लवकर रेसिपी बनवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद.